जागतिक हृदय दिनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये हृदयविकार असलेल्या रुग्णांचा अनोखा ट्रेकिंग कॅम्प पार पडला। शहरातील पाथर्डी परिसरातील पांडव लेण्यांवर चढाई करून हृदय आजार असणाऱ्यांनी आपण शारीरिक तंदुरुस्त आहोत हे दाखवून दिलं। 100 ते 150 नागरिक यात सहभागी झाले होते। बायपास शस्त्रक्रिया झालेल्यांनी शारीरिक श्रम करू नयेत हा गैरसमज या उपक्रमानं दूर झाला असं आयोजकांनी यावेळी सांगितलं। 20 पेशंट ज्यांचं कार्डिओव्हॅस्क्युलर रिहॅबिलिटेशन झालेलं आहे आणि त्याच्या आधी बायपास किंवा अँजिओप्लास्टी झाले हे आज पांडवलेणी सरले आहेत। या उपक्रमाद्वारे आपण सगळ्या भारतात सगळ्या महाराष्ट्रात हा एक संदेश देऊ इच्छितो की जरी तुम्हाला हृदयरोग झाले असतील तरी तुम्हाला काळजी करायची, घाबरून जायची अशी काही एक गरज नाहीये। आता नवनवीन चिकित्सा तंत्र असे विकसित होत आहेत ज्याच्यामुळे तुम्ही अतिशय नॉर्मल आणि चांगलं आयुष्य जगू शकतात। मनात थोडीशी भीती होती, मी चढणार नाही असं वाटत होतं, पण कुठल्याही प्रकारचा मला दम लागलेला नाही। मी अतिशय व्यवस्थित वरती आलेलो आहे आणि काही प्रॉब्लेम होत नाही। फिजिओलॉजी आणि अॅनाटॉमी या एक्झरसाइजचा मला खूप फायदा झालेला आहे। मग त्या फायद्यामुळे मी जस्ट आता घैसास सरांकडे एक टेस्ट दिली, म्हणजे सतत पॉझिटिव्ह यायची। मी 13 मिनिटाची टेस्ट दिली, ती निगेटिव्ह आलेली। मला त्याचा अतिशय चांगला फायदा झालेला आहे। सुपर 8च्या मुकाबल्यात भारतानं पाकिस्तानला अक्षरशः लोळवलंय। याविषयीच्याही बातम्या आपण पाहणार आहोत, मात्र छोट्याशा ब्रेकनंतर।